या तमाम गोरगरीब जनतेची आणि शेतकऱ्याची ताकद माझ्या पाठीशी उभी आहे आणि तोपर्यंत मी घाबरणार नाही आणि लढाई सत्याची आणि न्यायाची आहे। सगळे एका बाजूला होऊ द्या, मला एकटं पाडण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतोय। मला देखील काही लोकांनी शब्द दिला होता, त्यांनी देखील माझा केसानी गळा कापला, माझा विश्वासघात केला। ठीक आहे, हरकत नाही, परंतु जनता रूपी परमेश्वर माझ्या पाठीशी आहे, मला घाबरायचं कारण नाही। लोक तोंडावर जरी येत नसली तरी मतदानातून तुम्हाला दिसेल, निश्चितपणानं चमत्कार होईल। आणि पिंपळगावचा इतिहास फार जुना आहे, अगदी बजरंग बांगरच्या काळापासून हे गाव आमच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणानं त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। आजही माझ्या गावची सगळी जनता आज माझ्या पाठीशी खंबीरपणानं उभी आहे। मी उभा नसून माझं सगळं गाव या ठिकाणी उभं आहे आणि माझी लढाई ही एकट्याची नाही, सगळ्या शेतकऱ्याची, गोरगरिबाची, कष्टकऱ्याची ही लढाई आहे आणि निश्चितपणानं मला जनता न्याय दिल्याशिवाय राहणार नाही। ही प्रभू रामचंद्राची नगरी आहे, आमचा प्रभू रामचंद्र हा नवसाला पावणार आहे आणि तो मला यश दिल्याशिवाय राहणार नाही। ही न्यायाची, नीतीची आणि सच्चाईची लढाई आहे आणि ही लढाई मी जिंकल्याशिवाय राहणार नाही।